सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करणं पास झालं। आज मी त्याला सोडणार नाहीये। एक मिनिट दादा, काय झालं तुला एवढं चिडायला? सगळ्या जगाला एव्हाना कळलं असेल तुझ्या लाडक्या भाच्याने काय दिवे लावले ते। दीपनी? दुसरा कोण आहे तुझा लाडका भाचा? या आयुष्याला लागलेली कीड आहे हा। इतक्या वर्षांच्या मेहनतीने कमवलेल्या संपत्तीला लागलेली वाळवी आहे। सगळ्या मेहनतीची राख राख करून टाकली यांनी। अरे तू शांत हो आणि मला सांग नक्की काय झालंय? सतत सतत त्याच्या चुका पाठीशी घालत आली असतो। आजची चूकही पाठीशी घालणार आहेस? नक्की काय झालं सांगशील का मला? कसली चूक? तुझा लाडका भाचा न विचारता न सांगता गोडाऊन मध्ये आला, तोही दारू पिऊन, आणि दारूच्या नशेत त्यांनी गोडाऊनला आग लावली। नशीब कोणाच्या जीवाला काय झालं नाही, पण इतक्या वर्षांच्या कमवलेल्या वैभवाची राख राख करून टाकली त्याने। नाही, मी त्याला सोडणार नाही। आणि तू अजिबात मध्ये पडायचं नाहीयेस। अरे वा, चांगलाच तमाशा झालाय। प्रीतीने आखलेला प्लॅन शेवटी सक्सेसफुल झाला तर या गायकवाडांना असंच बर्बाद होताना बघायचंय मला। इतक्या वर्षात गोडाऊन मध्ये कधीच काही घडलं नव्हतं। त्याने पाऊल टाकलं आणि सगळं सगळं वाटोळं झालं। मी नेहमी म्हणतो ना, हा अपशकुनी आहे। आता पटलंय? अपशकुनीच आहे हा मुलगा। दादा नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे। आपण दीपशी एकदा बोलूया का? म्हणजे नक्की काय ते कळेल आपल्याला। म्हणजे मी खोटं बोलतोय? अरे तसं नाही। मी स्वतः दारूची बाटली पाहिली गोडाऊन मध्ये। आजपर्यंत आपल्या कामगारांनी कधी दारूच्या थेंबाला स्पर्श केलेला नाहीये। नेमका हा येतो आणि दारूची बाटली सापडते, याचा अर्थ काय होतो? तरी बोलायचंय तुला त्याच्याशी, त्याची चूक पदरात घालायची आहे। आज मी कोणाचं काय ऐकणार नाहीये। तुझ्यामुळे आजपर्यंत खूप सहन केलंय मी। सतत त्याला पाठीशी घालत आले असतो, पण आज मी तुझं काहीही ऐकणार नाहीये सोलो। बाबा बाबा तुमचा इतका मनस्ताप होणं स्वाभाविक आहे, पण मला असं वाटतं की दीपची यात काहीच चूक या नाही। विषयावर कोणीही काय बोललेलं मला चालणार नाहीये प्रीती। तोही मध्ये बोलू नकोस। आजपर्यंत त्याच्यामुळे या घरातल्यांना खूप नुकसान सहन करावं लागलंय। आता बस, काय चूक काय बरोबर ते मला चांगलं कळतं। स्वराज, नक्की काय झालं मला सांगशील? आत्या, मला पण खरंच काही माहिती नाही। मी नवीन कन्साइनमेंट आले त्याचं काम बघत होतो आणि एकदम सगळे आगा कोरडायला लागले। आद्या, मला असं वाटतं ना की दीपची यात खरंच काही चूक नाहीये। म्हणजे तो माझ्याच सांगण्यावरून आला होता आम्हाला मदत करायला। प्रीती, बस झालं, जास्त बोलू नकोस, नाहीतर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेशील। म्हणजे तू बोलवलंस त्याला? हो, म्हणजे यामध्ये दीपची काही चूक नव्हती? मला तरी असंच वाटतंय। अरे मग तुम्ही त्यावेळेला दादाशी का नाही बोललात? प्रीती, बाप रे, मी त्या दीपला बोलवलं हे सांगून चूक तर नाही केली ना? प्रीती मी तुझ्याशी बोलतेय। का तू दादाला त्यावेळेला सांगितलं नाहीस? आत्या, अगं बाबा किती चिडले होते बघितलंच ना आता। अगं कोणाची हिम्मतच झाली नाही त्यावेळी बोलायची। तू तरी बोलू शकली असतीस का त्यावेळी? ते जाऊ दे, आत्ता सांगायचा प्रयत्न केलास ना त्यांना? ऐकलं त्यांनी? नाही। अगं बाबा समजावण्याच्या पलीकडेच गेले होते, त्यामुळे आम्ही कोणी काहीच बोलू शकलो नाही। आणि हे बघ आत्या, मलाही असंच वाटतंय की दीपची यामध्ये खरंच काही चूक नाहीये। फक्त ना या गोष्टी बाबांना कशा समजावायच्या हाच मोठा प्रश्न आहे। आत्या, हो ना, म्हणजे मी बाबांना पहिल्यांदाच इतकं चिडलेलं पाहिलं हो। मला वाटलंच नव्हतं बाबा इतकं कधी चिडतील। आणि तुम्हाला माहिती आहे का, बाबांनी दीपला सगळ्यांसमोर बाहेर खेचत आणलं आणि मारायला लागले। मला तर काही सुचतच नव्हतं, आता सुद्धा काही सुचत नाही। मला वाटतं कुठल्या तरी एका कामगाराने ती दारूची बाटली आणून टाकली असणार
आणि गैरसमज होऊन बाबांनी तो राग दीपवर काढला असेल. मला पण असंच वाटतंय. आत्या, बाबांचा राग शांत झाल्यावर आपण त्यांच्याशी बोलूया. आणि ऐक ना प्लीज, तू पण आता फार नको विचार करूस. आम्ही बोलतो त्यांच्याशी. चला. काय एक एक चुका करतो नाही माणूस. दारुड्या माणसाचा काही भरोसाच नसतो. सगळ्यांनाच त्रास. मला आपली काळजी वाटली बाई. देवा, लक्ष ठेव रे बाबा तूच. एवढा बेजबाबदार नाहीये दीप. काहीतरी गडबड नक्की आहे. असं काही झालं की त्याच्यावरच आळ कसा काय येतो. दरवेळेला तोच कसा काय अडकतो. कोणीतरी मुद्दामून करतंय काय सगळं. कोण आहे त्याच्या वाईटावर. कसं शोधू. ते कसं वाचवू तुला.